नोटाबंदीनंतर नव्या नोटांची छपाई वेगाने केली जाते आणि नव्या नोटा लवकरात लवकर बँकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत। आज नाशिकच्या छपाईखान्यातून 60 लाख रुपयांच्या नोटा विमानानं केरळला पाठवण्यात आल्या। साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी देखील प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी छपाईचं काम केलं। 500, 100 आणि 20 रुपयांच्या 60 लाख नोटा केरळला पाठवण्यात आल्या। नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये छापल्या जाणाऱ्या नोटांनी आता हवाई उड्डाण केलंय। रविवारी 60 लाख नोटा त्रिवेंद्रमला अर्थात केरळला रवाना झाल्या। आपण बघू शकतोय ही नाशिकची करन्सी नोट प्रेस। या नोट प्रेसनी रविवारी इतिहास घडवला। राष्ट्रीय आपत्तीच्या काळात आजपर्यंत चौथी वेळ होती की ज्यावेळेस सुट्टीच्या दिवशी कामगारांनी नोटा छपाईचं काम केलं आणि विशेष म्हणजे संपूर्णपणे कुठलाही पगार न घेता मोबदला न घेता कामगारांनी देशसेवेचं व्रत म्हणून हे काम केलं। रविवारी सुट्टीचा दिवस असून सुद्धा सर्व नोट प्रेसच्या कामगारांनी नोटा छपाईचं काम सुरू ठेवलं। नोटांचे जे कन्साइनमेंट होते ते दक्षिणेतल्या राज्यामध्ये नोटा कमी पडू नये यासाठी या कन्साइन ज्या आहेत त्या ओझर विमानतळावर नेण्यात आल्या आणि तिथून विमानाने या नोटा केरळला पाठवण्यात आल्या। याच्यामध्ये 500च्या, 100च्या आणि 20च्या 60 लाख नोटांचा समावेश होता। या नोटा केरळला पोहोचल्यात आणि आता तिकडची नोटांची टंचाई कमी करण्याचं काम होईल। आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर भारत चीन युद्ध, त्यानंतर बांगलादेशाची निर्मिती आणि नेपाळमधली आपत्कालीन परिस्थिती या 3 वेळेस नोट प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामकाज केलं होतं आणि काल रविवारी या इतिहासाची चौथ्यांदा पुनरावृत्ती झाली। कॅमेरामन प्रांजलसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।